मधून नाशिकमधील अनेक भागात आज पाणी होणार आहे। दर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। नाशिकमधील अनेक भागात पाणीची स्थिती निर्माण झाली आहे। दर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। आज या ठिकाणी नाशिकमध्ये पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे। पाण्याची कमतरता जाणवते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, मार्च महिना नुकताच सुरू झालाय आणि नाशिकमध्ये मात्र पाणी अशी स्थिती आहे। किरण, आवाज पोहोचतोय? जी बोला। खरं तर नाशिकमध्ये 2 दिवस पाणी टंचाई निर्माण होईल अशा पद्धतीचं माहिती आहे। आज नाशिकमधील काही भागात पाणी पुरवठा हे संपूर्णपणे बंद राहणार आहे आणि उद्या हे कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। नाशिकमधले खरं तर प्रामुख्याने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी आणि नाशिकच्या सातपूर भागामध्ये हे पाणी पुरवठा आज संपूर्णपणे बंद राहणार आहे। खरं तर जल केंद्र जे आहेत तिथे काही कामं आहेत पाईपलाईनचे आणि त्यामुळेच पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि उद्या हे कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशाही पद्धतीचं माहिती आहे। त्यामुळे 2 दिवस नागरिकांनी हे पाणी जे आहे ते कमी आणि जपून वापरा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा मनपा प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। जी, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल।